माझ्या दिवसाची सुरुवात चहापासूनच होते. तशी तर मी कधी घेते कधी नाही घेत. आज शनिवार असल्यामुळे मिस्टरांना उपवास होता, म्हणून मी त्यांना चहा करून दिला आणि माझ्यासाठी पण चहा केला. आज नाश्ता म्हणून मी चहा आणि ब्रेडच करून घेतली. चहा आणि ब्रेड मला खूप जास्त असं आवडते. त्याच्यानंतर मी रात्री साबुदाणा भिजू टाकला होता. साबुदाण्याचे मी आज पापड बनवणार आहे आणि थोडा साबुदाणा मी उसळसाठी ठेवणार आहे. असं मी मस्त त्यात पाणी टाकून घेतले साबुदाण्याच्या ह्याच्यात आणि चांगला आता साबुदाणा पाण्यात शिजू देणार आहे. आणि इकडे आलू किसून घेतल्यानंतर तो आलू धुवून घेतला आणि मी तो टाकणार आहे आता साबुदाण्याच्या ह्याच्यात आणि मस्त हे थोडंसं असं घट्ट होऊ देणार आहे की चमच्याने त्याचे मस्त असे गोल गोल पडतील पापडा टाईप. पूर्ण ह्याच्यात मी असं टाकून घेतला आलूचा किस आणि आता यातलं मी पाणी थोडंसं आटू देणार आहे. छान असं घट्ट होऊ देणार. मला साबुदाण्याचे असे पापड खूप जास्त आवडतात आलू टाकूनवाले, म्हणून मी जेव्हा पण करते तेव्हा असे मस्त आलू टाकून करते. आता हे असं मस्त घट्ट झालं आहे, एवढंच पाहू शकता तुम्ही. आणि आता मी याचे मस्त गोल गोल पापड टाकून घेणार आहे. याच्यात मी मीठ टाकलं होतं फक्त, बाकी काहीच टाकलेलं नाही. मला असे पापड करायला पण खूप जास्त आवडते, कारण हे खूप पटकन टाकले जातात. याला काही जास्त वेळ लागत नाही आणि खायला पण खूप टेस्टी आणि मस्त लागतात. सर्व पापड मी असे या पन्नीवर टाकून घेतले. खूप कमी साबुदाण्यामध्ये खूप जास्त असे पापड होतात. मी अर्धा किलो साबुदाण्याचे पापड केलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि त्यातलाच काही साबुदाणा थोडासा ठेवून उसळ पण केली. खूप मस्त झाले. इकडे मस्त अशी उसळ करून घेतली. आज मी पण उसळच खाऊन घेतली. आता मी डायरेक्ट रात्री स्वयंपाक करणार आहे. मस्त अशी माझी उसळ झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि रात्री मी वरण आणि बिट्ट्या बनवलेल्या आहेत.